आम्ही सारे खवय्ये. पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी आहे ही पारंपरिक आहे. तांदळाच्या कण्यांची उसळ. तांदळाच्या कण्यांची उसळ. बर, साहित्य सांगता मला काय काय आहे? ह्या तांदळाच्या कण्या आहे, या 1-2 तास भिजत टाकल्या पाण्यामध्ये. बरं. त्याच्यानंतर दाण्याचा भाजलेला दाण्याचा कूट, कोथिंबीर, मिरची, बटाटा, मीठ, साखर चवीसाठी, तिखट, लिंबाचा रस, जिरं, हिंग, गोडलिंब आणि गाजर. ओके. हे बटाटे काय शिजवून घेतलेत का कसे? नाही नाही नाही, शिजवून नाही घेतले. आपण जसं साबुदाण्याची उसळ करतो ना त्याच टाईप आहे ही उसळ आणि लागते पण तशीच अगदी. बरं. कारण आम्हाला लहानपणी भात आवडायचं नाही, तर मग आई असे वेगवेगळे पदार्थ करायचे म्हणून पारंपरिक. हा, ओके. आईकडून आलेला हा पदार्थ आहे थोडक्यात सांगायचं तर. ओके. साहित्य बघितलेलं, आता जातोय कृतीकडे. आता काय करायचं मला सांगता का जरा? आता आपण हे तेल तापलंय, त्याच्यात थोडस जिरं टाकूया. बरं. ओके. थोडा गॅस वाढवू का? चालेल. थोडं हिंग. बरं, ही तुमची जी पतसंस्था तुम्ही जी म्हणालात सोसायटी, त्या सोसायटीच्या बँकिंगच्या व्यतिरिक्त दुसरे काही तुमचे हे आहेत का उपक्रम? बँकिंगच आहे पूर्ण, बाकी काही नाही. बँकिंगच आहे पूर्ण. ओके. तसं म्हणजे आम्ही काही सेवा पण केल्या आहेत त्या पतसंस्थेद्वारे. ओके. मध्यंतरी आम्ही ॲम्ब्युलन्सची सेवा चालू केलेली. बरोबर. म्हणजे बाकी सोशल ऍक्टिव्हिटीज आहे. ओके. त्याच्यात आपण गोडलिंब टाकूया. ओके. मिरची टाकूया, हिरवी मिरची. जास्तच टाका, कारण काय जरा तिखट आवडतं ना. आणि आता हे बटाटे आपण जे धुवून चिरून घेतले, बटाटे आणि गाजर हे टाकून याला आपण एक वाफ येऊ देऊया. बरं. म्हणजे बटाटे शिजून जातील, थोडे शिजल्यासारखं, आणि हे गाजर पण शिजेल. आता ह्याच्यात आपण ना हे आपण आता घेतलेले आहे बटाटे आणि गाजर. पण लहान मुलं कधी कधी भाज्या पण नाही खात, तर आपण याच्यात फुलकोबी आणि मटर सुद्धा टाकू शकतो. कॉम्बिनेशन काही म्हणजे नेहमी आपण तेच ते पोहे आणि तेच ते उपमा करतो नाश्त्यासाठी, तर हा थोडासा वेगळा प्रकार म्हणून. ओके. ह्याच्यावर झाकण ठेवायचं का? हो. ह्याच्यावर आपण झाकण ठेवा आणि शिजू देऊया. ओके. आणि त्याचं गरम पाण्याचं काय? परत गरम पाणी आहे बरं का? गरम पाणी आता त्या आपण जी. बरं, हे मोठा करू गॅस? हो, चालेल. ओके. नाही, आता मला एक सांगा, ही जी सोसायटी आहे, तुम्ही ॲम्ब्युलन्स तर तुम्ही ॲम्ब्युलन्स आहे, पण आता महिला बरेच असतील ना. 10,000 सभासद आहेत तुम्ही म्हणालात. मग 10,000 सभासद नागपूरमध्ये किती आहेत साधारणपणे अंदाजे? 2-2.5 हजार नागपूरमध्ये असतील. जास्त असतील, 5,000. मग त्यांचा काही मेळावा वगैरे घेऊन असं तुम्ही काही? म्हणजे आता आम्ही 8 मार्चला जो महिला दिन वगैरे राहतो त्यावेळेस काही प्रशिक्षण, जे बचत गट राहतात त्यांना पण आम्ही मदत करतो, मार्गदर्शन करतो. त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग वगैरे घेतो त्या बचत गटासाठी. ओके. ओके. म्हणजे नुसतीच सोसायटी नाही, अजून तुम्ही त्याच्या पुढे जाऊन अजून काय काही कार्य करताय? ओके. हे झालं का? हो, झालं. काढू? हो, ठीक आहे. ओके. वास छान आलाय बरं का. आता काय करायचं? आता आपण या ज्या धुतलेल्या कण्या आहे त्याचं पाणी काढून घेऊ लागल्यास. काढायचं का? बस. आणि ह्या टाकूया. आता आपण या कण्या भिजत टाकल्या त्यामुळे लवकरच शिजतील, पण त्या शिजण्यासाठी थोडंसं आपण याच्यात पाणी टाकूया. ते गरम पाणी? गरम पाणी. आणि हे झाकण ठेवूया. ह्या शिजत आल्या म्हणजे आता पाणी सोकल्या जाईल आहे. ते सोकणं झालं की मग त्याच्यात दाण्याचं कूट, लिंबाचा रस, मीठ आणि थोडीशी चवीपुरती साखर आणि तिखट हे टाकू. आणि बस, अगदी ही म्हणजे उसळ आहे ही अगदी साबुदाण्याच्या उसळीसारखी लागते. बर. उसळ म्हणजे खिचडी सुद्धा म्हणता येईल आपल्याला? हो, खिचडी. उसळ आणि खिचडी दोन्ही सेम नाही का? हे झालं का बघायचं का? हो, ठीक आहे. आता हे कण
अशी पाहू शकतो आपण शिजली की नाही. आणि हे पाणी पण आटून गेलं. आता ते शिजलेलं आहे. ओके. तर आता याच्यात आपण दाण्याचं कूट टाकूया. म्हणजे घट्ट होईल अजून. हा. ओके. आणि छान मोकळी होईल मग ती. किती घालायचं? हा, बस बस. चवीपुरती साखर, मीठ, तिखट, आणि लिंबाचा रस. लिंबाचा रस आवडीप्रमाणे. हो हो. झालं. आता हे कालवून घेतलं हा. की झालं. एक वाफ येऊ द्यायची आणि कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस घालून गरमागरम खायला द्यायची. गरमागरम खायला सुरुवात करा. तुम्ही लिहायला सुरुवात करा. साहित्य आणि कृती. तांदळाच्या कण्यांची उसळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 ते 2 तास भिजवलेली वरी तांदळाची कणी, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, हिरवी मिरची, बारीक चिरलेला बटाटा, मीठ, तिखट, लिंबाचा रस, जिरं, कढीपत्ता, हिंग, साखर आणि गाजराचे तुकडे. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची, बटाट्याचे आणि गाजराचे तुकडे एकत्र परतून वाफवून घ्यावेत. या मिश्रणामध्ये भिजवलेली वरी तांदळाची कणी आणि पाणी घालून एक उकळी आणावी. त्यामध्ये दाण्याचं कूट, साखर, मीठ, तिखट आणि लिंबाचा रस घालून मिश्रण वाफवून घ्यावं. त्यामध्ये कोथिंबीर आणि सुकं खोबरं घालून उसळ सर्व्ह करावी. आम्ही